मित्रांनो, झोपेतूनच उठून आलो होतो. आपल्याला पश्चिमेतनं रेस्क्यू कॉल आला होता. आमच्या दादांना पण यायचं आहे. कॉल आला होता स्पेक्टाकल कोब्रासाठी आणि आपण इथे आल्यानंतर या पाईपामध्ये 2 साप दिसलेले आहेत. एक स्पेक्टाकल कोब्रा आहे, चांगली साईज आहे 5 फुटापर्यंत आणि आतमध्येच रसल वायपर सुद्धा आहे. एकत्र 2 साप आहेत. रेस्क्यू तर कठीणच होणार आहे. बघूया काय होतं रेस्क्यूला. मोठा येणार कामल्या तो करू ना. टोकन असतं तिकडून टाकलं असतं ना. टोकन ना तो बांधला त्याला आणलं होतं ना. मित्रांनो 12 फुटाचा पाईप आहे आतमध्ये आणि त्याच्यामध्ये रसल वायपर आणि कोबरा दोन्ही आहेत. सध्या कोबरा दिसत नाहीये, रसल वायपर बाहेर निघतोय. बाहेर निघल्याशिवाय तर काही करू शकत नाहीये. बघूया. तुला सांगतो बांबू तो आतमध्ये आहे. आतमध्ये जाऊन पण काढू शकतो. त्याला काही नाही काढू शकतो. आता पण नाही काढू शकतो. आता पण नाही काढू शकतो. जरा साईडलाच राहा. प्रेम मामा इकडे निघला या खड्ड्यात बघ.
खूपतो बघ किती आवाज होत होते. एवढी दुसरा तो कुत्री चिडला का बरोबर मग गडीवार ना. हॅलो मित्रांनो, तेवढ्यात आपल्याला पैसे नेत नाही एक रेस्क्यू कॉल आला होता. त्यांच्या फार्म हाऊसमध्ये एक स्पेक्टाकल कोबरा होता. तर ते त्याच्यावरती लक्ष ठेवून होते. तो एका रोडच्या खाली मोरवी असते तिच्यामध्ये गेला आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा त्याने आपल्याला कॉल केला तेव्हा आपण जेव्हा रेस्क्यूला गेलो तर तिथे आतमध्ये ऑलरेडी रसल वायपरसुद्धा होता. याच्यावरनं मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे, ते जरा व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो. पहिली गोष्ट म्हणजे एकाच ठिकाणी 2 साप होते. कधी कधी तुम्ही जर का रेस्क्यूअर असाल आणि धामण वगैरे पकडायला गेले तर तुम्ही धामण समजून हात टाकत, कारण की तुम्हाला धामण दिसलेलं असेल पण आतमध्ये कोबराही असू शकतो. आणि जर का तुमच्या बाईट झाली तर तुम्हाला असं वाटेल की आपल्या धामण चावले पण आतमध्ये दुसरा कोबराही असेल. म्हणून साप पूर्ण व्यवस्थित दिसल्याशिवाय, पूर्ण बाहेर काढल्याशिवाय अंदाजपणचे काही कामं करू नका. दुसरी गोष्ट, आपण रेस्क्यू करताना रसल वायपर आणि कोबरा दोन्ही होते. आपल्या गावाकडे कोबरा सापाला लोक एवढं घाबरतात, फणा दिसला म्हणजे विषय संपला, एवढी भयानक भीती आहे त्या सापाची. पण मित्रांनो, खरं म्हणायचं घेतलं तर तो साप एवढा रिस्की नाही आहे. दोघांमध्ये तुम्हाला सांगतो मी थोडक्यात, कोबरा जर का तुमच्यात चावला तर 80% चान्सेस आहे तो विष टाकणार नाही. हा साप जर का चावला तर 80% चान्सेस आहे की तो विष टाकेल, रसल वायपर. त्याच्यानंतर कोबरा शक्यतो लवकर बाईट अटेम्प्ट करत नाही. हा साप खूप ॲग्रेसिव्ह असतो, लवकर बाईट अटेम्प्ट करतो. मी तुम्हाला कोबरा साप एवढा रिस्की नाही ते सांगतोय, पण एक लक्षात घ्या की हेच साप रिस्की नाही आहेत म्हणून बरेच लोक याच्यावेळेला स्टंट करतात आणि सगळ्यात जास्त साप पकडणारे कोबरा साप चावूनच मरतायत. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःहून पकडायचा प्रयत्न करू नका. आणि कोबरापेक्षा पण भयानक रसल वायपर नावाचा साप आहे, हे लक्षात घ्या. आता आपण 2 रेस्क्यू करायला गेलो होतो पण कोबरा शार्प खूप असतात, त्याला जागा कुठेतरी मिळाली तो गायब झाला. पण याची तब्येत खूप जास्त असल्यामुळे याला कुठे जाता नाही आलं आणि तो आपल्याला सापडलेला आहे. तर आपण त्याला लगेचच रिलीज करायला आलो आहोत. आणि तुम्ही आवाज ऐकला असेल हिसिंगचा, म्हणजे तो वॉर्निंग देतो की माझ्यापासून लांब राहा. आणि मला पण हाऊस नाही आली की त्याच्या जवळ जाणार आहे, तर आपण त्याला लगेच रिलीज करूयात. ह्या पिशवीमधनं पण मित्रांनो तो आरामात बाईट करू शकतोय, पण आपण इथे शिलाई केलेली आहे की त्या शिलाईच्या इकडे तो येऊन मला बाईट नाही करू शकत.